नमस्कार फ्रेंड्स, आज आपण दलित साहित्यातील घटक 1 दलित साहित्याची पूर्वपीठिका या घटकावर आपण प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये हे घटक समजून घेणार आहोत. त्यावरती काही प्रश्न उत्तरे आले, टिपा आल्या, त्या पाहूया. दलित साहित्याची पूर्व परंपरा स्पष्ट करा. दलित साहित्याची मुळे प्राचीन काळातील विद्रोह आणि समतेच्या विचारात आहेत. त्यांची पूर्व परंपरा खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. बौद्ध साहित्य. गौतम बुद्धांनी समता, स्वातंत्र्य आणि माणुसकीचा संदेश दिला. त्रिपिटक आणि जातक कथांमधून शोषणाविरुद्धचा स्वर उमटला. संत साहित्य. चोखामेळा, संत कबीर, संत रविदास यांनी भक्ती चळवळीच्या माध्यमातून माध्यमातून जातीय विषमतेवर प्रहार केला. चोखामेळ्यांचे अभंग हे दलित जाणीवेचा पहिला हुंकार मानले जाते. सत्यशोधकी परंपरा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरीसारख्या ग्रंथातून शोषितांना जागृत केले. आंबेडकरवादी चळवळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेली मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे ही आधुनिक दलित साहित्याचा खरा पाया आहेत. पुढचा प्रश्न आहे, दलित साहित्यामधील संत साहित्यांचे योगदान विशद करा. दलित साहित्याने संत साहित्याने दलितांना आत्मभान मिळवून दिले. विशेषतः संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगातून देही विटाल म्हणती सर्व ही सोयरे हे म्हणत जातीभेदाच्या संकल्पनेला आव्हान दिले. संतांनी काय म्हटलेलं आहे, ह्यांनी संत चोखामेळा यांनी देही विटाळ म्हणती सर्व ही सोयरे असे म्हणत जातीभेदाच्या संकल्पनांना आव्हान दिले. संतांनी ईश्वरासमोर सर्व सर्व समान आहेत हा विचार मांडल्यामुळे दलितांमध्ये वैचारिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. प्रश्न 3, सत्यशोधकी जलशांचे स्वरूप विशद करा. सत्यशोधकी जलशांचे स्वरूप काय, तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी जलसा हे लोककलेचे माध्यम वापरले. स्वरूप कसं होतं या जलसाचं, तर यात प्रामुख्याने तमाशातील वग आणि गवळण यांसारखे प्रकार वापरले जात. पण त्यातील जो विषय होता ते विषय धार्मिक गुलामगिरी आणि अज्ञानाविरुद्ध असायचे. उद्देश काय होता या जलशांचा, तर बहुजन समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि भटजी शेटजींच्या शोषणापासून मुक्त करणे हा उद्देश या जलशांचा होता. प्रश्न 4, आंबेडकरी जलशातील रचनांचे विशेष स्पष्ट करा. प्रश्न काय, तर आंबेडकरी जलशातील रचना कशी होती ते स्पष्ट करा. डॉक्टर आंबेडकरांच्या विचार प्रचारासाठी शाहीर भाऊ फक्कड, शाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक यांनी जलशांचे आयोजन केले. वैशिष्ट्य काय होतं जलशांचं, या रचनांमध्ये आंबेडकरी क्रांती, शिक्षण, संघर्ष आणि आत्मसन्मान या विषयांना प्राधान्य होतं. काय होतं ह्या जलशांचं वैशिष्ट्य, तर ह्या रचनेमध्ये, या जलशाच्या रचनांमध्ये आंबेडकरी क्रांती, शिक्षण, संघर्ष, आत्मसन्मान या विषयांना प्राधान्य होतं. भीमरायाचा जय जयकार आणि शोषितांना लढण्याची प्रेरणा देणारी शब्दरचना हे याचे मुख्य वैशिष्ट्य होते. दलितांच्या वृत्तांचे वृत्तपत्रे स्वरूप विशद करा. दलितांचे जे वृत्तपत्र होतं त्यांचं स्वरूप कसं आहे ते विशद करा. दलित वृत्तपत्रांनी चळवळीची मुखपत्रे म्हणून काम केले. मूकनायक 1920 मधलं हे वृत्तपत्र आहे. दलितांच्या मुक्या वेदनांना वाचा फोडली. नंतर मग बहिष्कृत भारत 1927 सामाजिक गुलामगिरीवर प्रखर टीका केली. जनता व प्रबुद्ध भारत राजकीय आणि धार्मिक परिवर्तनाचा संदेश दिला. ही वृत्तपत्रे केवळ बातम्यांची साधने नव्हती, तर वैचारिक आंदोलनाची हत्यारे होते. टिपा आल्या, टिपा समजून घेऊया. ज्योतिराव फुले यांचे दलित उद्धारक कार्य काय, तर महात्मा फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी दलितांसाठी पाण्याचा हौद खुला केला आणि शिक्षणाची दारे उघडली. शूद्रांच्या दुःखाचे मूळ अज्ञानात आहे हे ओळखून त्यांनी क्रांती घडवली. काय ओळखलं त्यांनी, तर शूद्रांचे जे दुःख आहे त्याचं मूळ कशात आहे, ते अज्ञानात आहे हे त्यांनी ओळखून त्या दलितांमध्ये क्रांती घडवली. पुढचा टीप आहे वामनदादा कर्डक यांच्या लेखनाचा आढावा घ्या. तर वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील महान शाहीर होते. त्यांच्या कवितांतून आणि गीतांतून बाबासाहेबांचे विचार अत्यंत साध्या पण प्रभावी भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोचले. तू सांग नभाला मी कधीचा झुकलो नाही. काय, सांग तू नभाला मी कधीचा झुकलो नाही यांसारख्या ओळी त्यांच्या विद्रोही जाणीवा व्यक्त करतात. वामनदादा कर्डक यांच्या लेखनाचा आढावा काय, तर वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील महान शाहीर होते. त्यांच्या कवितांतून गीतांतून बाबासाहेबांचे विचार अत्यंत साध्या पण प्रभावी भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. सांग तू नभाला मी कधीचा झुकलो नाही यांसारख्या ओळी त्यांच्या विद्रोही जाणीवा व्यक्त करतात. पुढचा टीप आहे, महात्मा फुले यांच्या साहित्याचे महत्त्व काय महात्मा फुले यांच्या साहित्याचे महत्त्व काय, तर गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार केला. त्यांचे साहित्य हे आधुनिक भारतीय समाजक्रांतीचा जाहीरनामा मानले जाते.
काय आहे महात्मा फुले यांच्या साहित्याचं महत्त्व काय होतं, तर त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार केला. त्यांचे साहित्य हे आधुनिक भारतीय समाजक्रांतीचा जाहीरनामा मानले जाते. पुढची टीप आहे, दलितांच्या नियतकालिकांचे स्वरूप काय आहे? दलितांचे जे नियतकालिक होते त्यांचं स्वरूप काय आहे? तर अस्मितादर्श, निकाय, आमची वाट यांसारख्या नियतकालिकांनी दलित साहित्याला व्यासपीठ मिळवून दिले. यामुळे नवीन लेखक घडले आणि दलित साहित्याची समीक्षा विकसित झाली. काय आहे दलित साहित्याच्या नियतकालिकांचे स्वरूप? तर अस्मितादर्श, निकाय, आमची वाट यांसारखे जे नियतकालिक होते, त्या नियतकालिकांनी दलित साहित्याला व्यासपीठ मिळवून दिले. यामुळे नवीन लेखक घडले आणि दलित साहित्याची समीक्षा विकसित झाली. आता एका वाक्यात उत्तरे आलेत ते पाहूया. दलित साहित्य म्हणजे काय? प्रश्न काय? दलित साहित्य म्हणजे काय? दलितांच्या वेदना, विद्रोह, संघर्षातून निर्माण झालेले तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांवर आधारित असलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. दलित साहित्य म्हणजे काय? दलितांचे जे वेदना आहेत, विद्रोह आहे, संघर्ष आहेत, श्रम आहेत, त्यांचे निर्माण झालेले तसेच डॉक्टर आंबेडकरांचे जे क्रांतिकारी विचारांवर आधारित असलेले जे साहित्य आहे, त्यांना दलित साहित्य असं म्हटलेलं आहे. त्रिपिटक हे ग्रंथ कोणत्या साहित्यातील आहेत? काय? त्रिपिटक हे ग्रंथ कोणत्या साहित्यातील आहेत? त्रिपिटक हे ग्रंथ बौद्ध साहित्यातील आहेत. ओके. पुढचा काय प्रश्न आहे? दलित चळवळ हे आणि साहित्य हा ग्रंथ कोणाचा आहे? दलित चळवळ आणि साहित्य हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ डॉक्टर भालचंद्र फडके यांचा आहे. दलित चळवळ आणि साहित्य हा ग्रंथ कोणी लिहिला? भालचंद्र फडके यांनी लिहिला आहे. अस्मिता दर्शक हे त्रैमासिक कुणी सुरू केले? अस्मिता दर्शक हे त्रैमासिक कुणी सुरू केले? अस्मिता दर्शक हे त्रैमासिक डॉक्टर गंगाधर पानतावणे कुणी सुरू केलं? तर गंगाधर पानतावणे यांनी सुरू केलेला आहे. पुढचा हे प्रश्न आहे, नामांतर लढा कोणत्या विद्यापीठासाठी लढला होता? नामांतर लढा हा मराठा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ असे नाव देण्यासाठी लढला होता. तर मित्रांनो, आज आपण पूर्वपीठिका दलित साहित्यातील घटक 1 दलित साहित्याची पूर्वपीठिका हा घटक प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये आपण अभ्यासलेला आहे. हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.